आपल्या ट्रॅक्टरला आहे ना बरेच दिवस आंघोळ नव्हती घालेली, त्याच्यामुळे सकाळ सकाळी ना मस्तपैकी ट्रॅक्टर धुवून काढला. ट्रॅक्टर धुवून झाल्याच्या नंतर का मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि आता सध्या आहे ना चिंचा पिकलेल्या बरं का, त्यात ना बऱ्यापैकी पाडाच्या चिंचा भेटत आहे. खाली जाऊन मस्तपैकी पाडाच्या चिंचा घेऊन आलो. दुपार तर काय अशीच निघून गेली बरं का. त्याच्यानंतर सवसांचे ना सगळे कार्यकर्ते सज्ज झाले होते क्रिकेट खेळायला. त्यात आता ना 4-4:30च्या दरम्यान आहे ना वातावरण पण लय बरं ते क्रिकेट खेळायला. सध्या तरी सगळे भावंड घरी नाही, त्याच्यामुळे एका टीम मध्ये 4-4, 5-5 जणच राहते. पण सगळे घरी आले का मग आहे ना मोठ्या मॅच होते. आजच्या मॅचचा टॉस झाला आणि आम्ही टॉस हारलो. मला वाटतं टॉसचं आमच्या आहे ना काहीतरी वाकडे जाऊ, पण टॉस करतोय ना आम्ही टॉस हारतोय भाऊ. पण एवढं मात्र खरंय, ज्या टायमाला टॉस हारतोय ना त्या टायमाला 90% मॅच आहे ना आम्ही जिंकतोय. बाकी आता आम्ही मॅच आहे ना 5 षटकांची लावली होती बरं का. आता त्याच्यामध्ये आम्हाला टार्गेट किती बदलत ते तर काही लक्षात नाही आता. पण आता इथे शेजारी जसं ऊसाचं खळ पिटून दिलं होतं तिथं जशी आग लागली होती का तशीच आग आहे ना इकडे क्रिकेटच्या ग्राउंडवरती पण लागली होती. समोरच्या टीमची जेवढी खतरनाक बॉलिंग चालू होती का तेवढीच बेकार आहे ना बॅटिंग पण चालू होती आमच्या टीमची. त्यात फिल्डिंगचं तर विचारायलाच नको. प्लेअर बसून राहते आणि बॉल आले का मग बॉलच्या मागे पळाते. आमचं क्रिकेटचं ग्राउंड आहे ना नेमकी असं वरती सपाट भागावर येते, वरती चढ आहे आणि खाली ना उतार होत जातोय. बॉल जर समोर मारला ना काय नाही बरं का, समोर आहे ना बांध पण आहे आणि बॉल आहे ना आडतो पण आहे. पण जर चुकून एखादा शॉट आडवा तिडवा जर मारला तर मग बॉल आहे ना जवळपास नदीपर्यंत जाऊन थांबतोय. कारण की ग्राउंडच्या आहे ना लेग साईडला नदी आहे, म्हणजे जवळ पण नाही बरं का, बरीच लांब आहे, पण आहे ना बॉल जवळपास जातोय नदीच्या. ग्राउंडवरती आमची मॅच चालू असली ना मॅचला अंपायरची कमी नाही. एक थर्ड अंपायर आहे आणि एक फोर्थ अंपायर आहे. सगळ्या मॅच वस्तूवर का या अंपायर ग्राउंडच्या आजूबाजूलाच राहते आणि सगळ्या ग्राउंडला चक्रा मारित राहते. आज आहे ना 5-5 ओव्हरच्या 2 मॅच झाल्या होत्या बरं का. त्याच्यातली पहिली मॅच आम्ही जिंकलो होतो आणि दुसरी मॅच आहे ना सुपर ओव्हर मध्ये गेली होती. सुपर ओव्हर मध्ये ना आम्हाला 8 का 10 रन लागत होते. 1-2 रन पडून काढले आणि शेवटच्या बॉलला 6 मारून ना आम्ही ती मॅच जिंकलो. बाकी तुम्ही घ्या लाईक आणि फॉलो करून. आपण भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये.